मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाची गाडी फास्ट ट्रॅकवरती आणण्यासाठी धडपड करते आणि यातलाच एक उपाय म्हणजे मागासवर्ग आयोगाला सरकारने दिलेले मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश। या संदर्भातला शासन आदेश सरकारने जारी केलाय आणि यानुसार मागासवर्ग आयोगाला 7 दिवसात मराठा आरक्षणाचं काम पूर्ण करायचं आहे। त्यामुळे राज्य सरकार सर्वेक्षण अहवाल येताच मराठा आरक्षणासाठी वटहुकूम काढण्याची शक्यता आहे। बघूयात। एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईची जय्यत तयारी सुरू केली। गोदा पट्ट्यातील गावोगावी मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेत ते नियोजन करताय। दुसरीकडे मुंबईवर घुंगावणाऱ्या या वादळामुळे राज्य सरकार फास्ट ट्रॅकवर आलंय। मराठा आरक्षणासाठी कामाला लागले। त्यासाठी मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम अवघ्या 7 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। शहरी ग्रामीण भागातील खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण होणार। 150-200 कुटुंबांसाठी याप्रमाणे 1 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार। तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आशा सेविकांची नियुक्ती केली जाणार। गोखले इन्स्टिट्यूट कडून सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनची निर्मिती होणार। मोबाईल ॲपचं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार। त्यानंतर सर्वेक्षण सुरू होणार। आयोगाला स्वायत्तता असते। त्यांनी त्यांची बैठक घेऊन ते त्यांचं काम करत असतात। त्याच्यात आम्ही काही इंटरफेअर करत नाही। त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांना जे काही मदत करायला माणसं पाहिजेत ती सगळी यंत्रणा राज्य सरकारची उपलब्ध करून दिलेली आहे। मग या कार्यकर्त्याला या कामाला जर गती दिली नाही तर हा प्रश्न रेंगाळत राहील। म्हणून हे रेंगाळू नये, तातडीने यावर काही उपाययोजना निघाव्यात, यावर काही निर्णय व्हावा, यासाठी एवढं जलद गतीने हे सरकार काम करतंय आणि लोकही त्यांना सहकार्य करतायत आणि त्यांचं अभिनंदनही करतायत। मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाची तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्यानं एम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगण्यात आलंय। त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगानं करायच्या सर्वेक्षणासाठी निकष निश्चित केले असून त्याबाबतची प्रश्नावली अंतिम केली। ही प्रश्नावली सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व महापालिका यांना पाठवण्यात आली। जवळपास 150हून अधिक प्रश्न विचारले जाणार। घरांसंदर्भात सविस्तर माहिती विचारली जाणार। उत्पन्नाचे स्रोत याबद्दल माहिती विचारली जाणार। शेती, पिकांचे प्रकार, मालमत्ता, पशुधन, कर्ज याबाबतीत सविस्तर प्रश्न। शिक्षणासंदर्भात सविस्तर प्रश्न। तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा घेण्याची पद्धत आहे का? विधवा महिलांना कुंकू लावण्याची अनुमती आहे का? विधवा महिलांना मंगळसूत्र वापरण्याची अनुमती आहे का? विधवा महिलांना औक्षण करण्याची अनुमती असते का? विधवा महिला, विधुर पुरुष पुनर्विवाह करतात का? विधवा स्त्रियांना डोक्यावर पदर घेणं बंधनकारक असतं का? तुमच्या जात, पोटजात कनिष्ठ समजली जाते का? तुम्ही घराचे प्रश्न विचाराल तर घर तर आहेच प्रत्येकाकडे। बिना घराचा या महाराष्ट्रात किंवा भारतात कोणी नाही। शिक्षण पण सगळेजण घेता येतात। शिक्षण घेतानाही कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी, घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी। त्यामुळे सगळं बांधलंय म्हणजे कर्ज घेऊनच बांधलंय। शेवटी बांधलं जरी असेल तरी शिक्षण केलं असेल तरी कर्जच घेऊन शिक्षण केलेत। तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणलं तर कर्जाशिवाय ते घेतल्याच नाहीत। मराठा हा मागासच आहे। सर्वेक्षणाबाबतच्या दैनंदिन कामकाजाची माहिती संबंधित यंत्रणेला दररोज द्यावी लागणार आहे। सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माहिती पाठवावी लागणार आहे। मात्र 1 लाख कर्मचारी केवळ 7 दिवसात राज्यभरातलं सर्वेक्षण पूर्ण करू शकणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। सर्वेक्षणाबाबत काही सवाल। 7 दिवसात मराठा समाजाचा सर्वे करणं खरंच शक्य आहे? 7 दिवसात सर्वे पूर्ण करण्याच्या आदेशावरून आयोग आणि सरकारमध्ये मतभेद दिसत आहेत। 7 दिवसात सर्वे पूर्ण करण्यासाठी मागासवर्ग आयोगावर दबाव आहे। अल्पावधीत आवश्यक 1 लाख कर्मचारी कुठून आणणार? गोखले इन्स्टिट्यूट कडून सॉफ्टवेअर तयार करण्याचं काम पूर्ण झालंय का? कमी दिवसात सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण लाखो कर्मचाऱ्यांना कसं दिलं जाणार? सगळ्यांचाच करा जातीगणना। जी जनगणना जी आहे बिहारमध्ये केली। तुम्ही हे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये आटपत असाल
तर 2 महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल. राज्य सरकार सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावांमध्ये मराठ्यांची लोकसंख्या असणार किंवा मराठ्यांचा मागासलेपणाचा असणार या संदर्भात एक सर्वे करते. निश्चितच यासोबत जे अनेक वर्षापासून आमची जी मागणी होती ओबीसी संघटनेची, जातीनिहाय जनगणनेची, तर सरकारने ही यंत्रणा लावलीच आहे. तर सोबत जातीनिहाय जनगणनाही सरकारने करून घेतली पाहिजे. मराठा समाज बहुतांशरित्या शेतीवर उदरनिर्वाह करणारा आढळून आला. गेल्या काही वर्षात शेतीची झालेली वाताहत मराठा समाजाच्या आर्थिक डबघाईस कारणीभूत ठरली. परिणामी शैक्षणिक क्षेत्रातही हा समाज मागास राहिला. याआधीही मराठा समाजाच्या सर्वेक्षणानंतर मागासलेपणावर शिक्कामोर्तब झालं होतं. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्वेक्षणावरून दिसून आलंय. मात्र मागास घोषित करता येऊ शकणार नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण फेटाळलं होतं. त्यामुळे आता मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणं शक्य होईल का? पुन्हा हे आरक्षण कोर्टात टिकेल का? हे प्रश्न कायम असतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.